कळसूबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. हा शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असल्याकारण या शिखराला महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्टही ओळखलं जातं. आणि या शिखराचा सूर्योदय बघण्यासाठी अनेक ट्रेकर्स मंडळी या शिखरावरती भेट देत असतात. ट्रेकर्स मंडळीसाठी ड्रीम ट्रेक, तर आई भक्तांसाठी आई कळसूबाईचं मंदिर. आपण चढत होतो डोंगर त्या बाच्या गावात, मग तुमची गडबड होईल. इकडे पाहिजे का नाही? बाबा इकडे बिबट्या बिबट्या काय आहेत का नाही? आई आहे आणि त्याचा टायमिंग संपून जायचं. शिकार करून 12 वाजता 1200 पर्यंत निघून जातो. पुढे भेटेल त्याचा दिसलंय का नाही आतापर्यंत तुम्हाला कधी? 12 वाजता भेटेल तर पुढे 12 वाजता. जर तुम्हाला या शिखरावरचा सकाळचा सूर्योदय बघायचा असेल तर तुम्हाला रात्रीचं ट्रेक करणं आवश्यक आहे. मित्रांनो, या शिखरावरचा नजारा मनाला अद्भुत करणार आहे व अविश्वसनीय आहे. हा नजारा पाहण्यासाठी आज आम्ही रात्रीचा ट्रेक अनुभवला. आणि रात्रीचा ट्रेक करताना तुमच्या समोर येणारं चॅलेंज म्हणजे आपल्याकडे रात्रीची बॅटरी असायला हवी. का तर रात्री या कळसूबाई शिखरावरती कोणत्याही प्रकारचं लाईट बल्ब तुम्हाला दिसणार नाही. जागोजागी चढाव भाग असल्याकारण स्वतःची दमछाट जास्त होऊ शकते. म्हणून स्वतःकडे कमीत कमी 2 किंवा 3 लिटर पाणी आवश्यक असणं गरजेचं आहे. जय शिवराय बाबांना, मी तुमचं गणेश फनाडे. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपलं टार्गेट असणार आहे म्हणजे महाराष्ट्रामधल्या माउंट एव्हरेस्टवर म्हणजेच कळसूबाई या शिखरावरती. आणि मित्रांनो, आजचा ट्रेक हा नाईटचा ट्रेक असणार आहे. आणि भंडारदरा या परिसरामध्ये अतिशय प्रमाणात थंडी आहे. या थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण सेफ्टी इक्विपमेंट वापरले आहे. म्हणजे हँड ग्लोव्ज असतील, जर्किंग वगैरे एकदम पॅक होऊन आपण आज निघणार आहोत ट्रेकला. तर जास्त उशीर न करता आपण निघूया आपल्या प्रवासाकडे. रात्री 8 वाजता प्रवासाला सुरुवात केली. कळसूबाई या शिखरावरती जाण्यासाठी बऱ्याच वाटा आहेत, पण मुख्य वाट ही बारी गावातून आहे. बारी गावात यायचं झाल्यास मुंबई पुणे नाशिक महामार्गावरून इगतपुरी गाठावे. इगतपुरीवरून बस पकडून भंडारदऱ्यामध्ये यावे. आणि जर स्वतःची बाईक असेल तर सर्वात अगोदर बारी या गावात यावे. बारी या गावात आल्यानंतर आपली वाहन इथे पार्किंग करू शकतो. पार्किंगचे पर चार्जेस 50 रुपये आहेत. या हॉटेलजवळ तुमची गाडी पार्क करून तुम्ही ट्रेकला सुरुवात करू शकता. मित्रांनो, आता आपण आहोत बारी गावामध्ये आणि बारी गावामधून आपण ट्रेक चालू केलं आहे. आता रात्रीचे 12:30 वाजले आहेत. काय भात भात भरटले वाटते नाही तर भात. मित्रांनो, नाईटचा ट्रेक करत होतो, पण हा नाईटचा ट्रेक करताना आमच्या समोर थोडंसं चॅलेंज येत होतं. म्हणजे तेच आम्हाला या शिखरावरती जाण्यासाठी मार्ग काही सापडत नव्हता. मित्रांनो, नाईट ट्रेक करतोय. नाईट ट्रेकला थोडासा रस्ता शोधण्यात आपण भटकू शकतो. मित्रांनो, आम्हाला वाट सापडत नाही आणि इकडे इकडे पाहिजे का नाही? या शिखरावर जाण्याचा मार्ग काही सापडत नव्हता. त्याच मार्गाच्या कारणामुळे आम्हाला एक बाबा दिसले. बाबांनी या शिखरावरची थोडीफार आम्हाला माहिती सांगितली व वरती शिखरावरती जाण्याचा मार्ग दाखवला. मी इकडे गेलो नाही तर इकडे जर गेलो असतो ना, मग तुम्हाला काहीच कळलं नसतं. पुढे तुम्ही अशा आडव्याने गेली. फार काही असे कोण जातो ना रस्ते नाही त्या सरळ रस्ते. आणि आता तुम्ही रस्ता दाखवला ना, हेच रस्त्यानं खाली या म्हणजे बरोबर तुम्ही गाडीपाशी जाल. त्या रस्त्याला नका जाऊ बरं का तुम्ही. कारण वर मंदिरापाशी आला ना, कमानीपाशी फुकशाल तुम्ही. कमान तिकडून लागत असेल ना? नाही, इथं वरती आहे कमान मंदिरापाशी. मंदिरातून आता तुम्ही मेन रस्ता आता तुम्हाला दाखवेल तुम्ही. हा, तर मंदिरापाशी गेला का कमानीतून सरळ वर जायचा, सरळ खाली यायचा आणि ह्या रस्त्याने डायरेक्ट तुमच्या गाडी आपण चढत होतो डोंगर त्या बाच्या गावात. मग तुमची गडबड होईल. तिकडे जरी गेलं पण तुम्हाला रोडनं सरळ तरी गाडी पशी येईल. पण ते रोडनं जाऊ नका, हेच रोडनं म्हणजे मग बरोबर गाडी पशी येईल. चला. हा, मला ट्रेक बुट घालून द्या मला. हा, तिथे कोणते ट्रेकर आले? कुठे दिसला मला आता? या बाबांसोबत या शिखरावरच्या योग्य त्या वाटेवरती आम्ही पोहोचलो. बाबांचे खरंच खूप खूप आभार. तर मित्रांनो, या शिखरावरती ज्या भाविक भक्तांना जाण्यासाठी जमत नाही त्याच भाविक भक्तांसाठी या गावकऱ्यांनी या गावापाशी एक छोटंसं मंदिर बांधलंय आई कळसूबाईचं.
तर मित्रांनो 10-15 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर इथल्या ग्रामस्थांनी इथं आई कळसुबाईचं मंदिर बांधण्यात आलंय. एक 10 किंवा 15 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपल्याला आई कळसुबाईची कमान लागते. कळसुबाई मित्रांनो, कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. सर्वात उंच शिखर असल्या कारण या शिखराला महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जातं, जे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये सह्याद्री पर्वत रांगेत स्थित आहे आणि त्याची उंची समुद्री सपाटीपासून 1646 मीटर म्हणजेच 5400 फूट इतके आहे. त्यामुळे त्याला महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट ही म्हणून ओळखले जाते. इथे शिखरावर कळसुबाईचे देवीचे मंदिर आहे. ट्रेकरसाठी एक ड्रीम ट्रेक म्हणून प्रसिद्ध आहे. 1 ते 2 तास ट्रेक केल्यानंतर माझ्या मित्रांचे रिएक्शन हे बघण्यासारखे होते. बस जिरली आमची. फायनली त्या कातळात कोरलेल्या दगडांच्या पायऱ्यांना सुरुवात झाली होती. या कातळात कोरलेल्या दगडांच्या पायऱ्या थोड्याशा अवघड पद्धतीच्या होत्या. जागोजागी चढाव भाग असल्या कारण ट्रेकिंग करताना एक चॅलेंज म्हणून हे सामोरे येत होतं आणि स्वतःची दमछाट जास्त होत होती. कळसुबाई या शिखरावरती जाण्यासाठी कंटिन्यू चढाव भाग आहे, म्हणजे तुम्हाला दमछाट होऊ शकतो. शक्यतो तुम्ही नाईट ट्रेक करत असाल तर तुमच्याकडे आवश्यक 2 किंवा 3 लिटर पाणी असणं आवश्यक आहे. कंटिन्यू चढाव भाग आहे. आता त्या लोखंडी शिड्यांना सुरुवात तर झालीच होती. या शिखरावरती येण्यासाठी काही नियम आहेत या शिखराचे, तर ते तुम्ही नक्कीच फॉलो करा. दोन या लोखंडी शिड्यांचा टप्पा पार केल्यानंतर आपल्याला एक दुकान भेटते. दुकानात आपल्याला लिंबू सरबतची सोय मिळते. या लिंबू पाणीच्या एका ग्लासची किंमत प्रति 50 रुपये इतकी आहे. आता आपण कळसुबाई या शिखरावरच्या लोखंडी शिड्यांच्या शेवटच्या टप्प्यावरती आहोत. या लोखंडी शिड्या इन्क्लाइंड असून एकतर व्यक्ती या शिड्यांवरती वरती जाऊ शकतो किंवा खाली उतरू शकतो. मित्रांनो, आता आपण शेवटच्या टप्प्यावरती आहोत. तर फायनली 4 तासाचा ट्रेक केल्यानंतर आम्ही कळसुबाई या शिखरावरती येऊन पोहोचलो. या शिखरावरून दिसणारा खालचा नजारा हा अद्भुत व अविश्वसनीय मानला जातो. मित्रांनो, या शिखरावरती अनेक ट्रेकर्स मंडळी इथे येऊन थांबले आहेत, कारण की ही सगळी धडपड चालू आहे एका व्ह्यू साठी. या शिखरावरील हा एक व्ह्यू बघण्यासाठी अनेक लोक रात्रीचा ट्रेक अनुभवत असतात. रात्रीचा ट्रेक पूर्ण केल्यानंतर थोडी विश्रांती घेऊन सकाळी सकाळी हा वातावरण आपल्याला पाहायला मिळते. लाईट मारा ना तिकडे. आम्ही सुद्धा रात्री या शिखरावरती टेंट मारला. टेंटच्या आतमध्ये थोडीफार विश्रांती घेतली. या शिखरावरून दिसणारे जे खालचे नजारे, जे गावाकडच्या लाईटी आपल्याला जणू काही स्वर्गातच आहे की काय असा भास होतो. हळूहळू रात्र जाऊ लागली. आता ऐतिहासिक क्षण वरती येणार होता, ज्याची आपण वाट पाहत होतो. मित्रांनो, या शिखरावर नजारा पाहण्यासाठी असंख्य लोकांची गर्दी आपल्याला या शिखरावरती दिसते. तर मित्रांनो, आज आम्ही सुद्धा शनिवारी ट्रेक चालू केला होता. सकाळी सगळे रविवारचं हे वातावरण आम्हाला पाहायला भेटलं. अनेक ट्रेकर्स मंडळी शनिवारी रात्री ट्रेक चालू करत असतात आणि सकाळी सकाळी रविवारी हे सर्व वातावरण पाहण्यासाठी आपल्याला भेटतं.
मित्रांनो फायनली आमचं स्वप्न आज पूर्ण झालं. आणि जर तुम्ही या सराउंडिंग मध्ये या परिसरामध्ये भंडारदरा या परिसरामध्ये फिरायला येत असाल तर नक्कीच तुम्ही 2 किंवा 3 दिवस नक्कीच काढून या. का तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच असलेलं शिखर म्हणजे हे शिखर कळसुबाई शिखर पाहता येईल. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी 2 नंबरची व्हॅली म्हणजे सांदन व्हॅली तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी कॅप्चर करता येईल. आणि 7 वर्षांनी एकदा फुलं येणारी कारवीची फुलं म्हणजेच रतनगड. आणि तुम्ही भंडारदऱ्याचा सुंदर अशी नजारे तुमच्या डोळ्यांनी तुम्ही कॅप्चर करू शकता. कळसुबाई शिखर पूर्ण पाहून झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पण मित्रांनो या शिखरावरती इन्क्लाइन सीड्या आहेत, म्हणजे एकतर व्यक्ती या सीड्यांवरनं खाली जाऊ शकतात किंवा एकतर व्यक्ती या सीड्यांवरनं वरती येऊ शकतो. म्हणून मित्रांनो योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे. या खाली सीड्या उतरताना अनेक प्रचंड अशी गर्दी होऊन जाते. या गर्दीच्या प्रमाणात उतरताना किंवा चढताना व्यक्तींना त्रास होतो. म्हणून मित्रांनो एकमेकांना नक्कीच सहकार्य करा. पंकज आहे ना खाली आमचा ट्रेक ग्रुप खाली आमचा आम्हाला पण मागची टीम कंट्रोल करा दादा. फोन केलाय आम्ही ट्रेक लिहिलं आमचा ग्रुप पुढे आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवितो. हा व्हिडिओ जर तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंटद्वारे माझ्यापर्यंत कळवा. व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त लोकांना शेअर. जर तुम्ही यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा.